गोंद कतिरा ड्रॅगॅकंथ गम कूलिंग आणि उत्तम हीट बॅलन्सिंग प्रॉपर्टीज असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये अगदी हीट स्ट्रोक असताना हीट स्ट्रोक प्रिव्हेंट करण्यासाठी, दाह शमनासाठी, त्याबरोबरच वजन कमी करताना जो डाएट प्लॅन दिला जातो त्यामध्ये बरेचदा वापरला जातो. तर काय आहे हा गोंद कतिरा, त्याची वैशिष्ट्य काय, त्याचे गुणधर्म काय, जाणून घेऊयात आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर साधना, आरोग्य साधनामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. मी गेले 22 वर्षापासून मुंबईमध्ये वैद्यकीय व्यवसायामध्ये कार्यरत आहे. आयुर्वेदशास्त्र आणि आधुनिक वैद्यकशास्त्र दोन्हीची सांगड घालून सर्वसामान्यांसाठी, आरोग्यासाठी, स्वस्थ राहण्यासाठी ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या दैनंदिन गोष्टी आहेत, हितकर गोष्टी आहेत, त्या सोप्या करून सांगण्याचा आपला इथे प्रयत्न असतो. तर गोंद आणि गोंद कतिरामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. गोंद, ज्याला आपण मराठीमध्ये डिंक म्हणतो, तो डिंक आणि गोंद कतिरा एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. दोन्हीही झाडांचे निर्यास आहेत, पण वेगवेगळ्या झाडांचे निर्यास आहेत. जो आपण डिंक वापरतो तो बाभळीचा डिंक असतो. त्याचे लॅटिन नेम अकॅसिया अरेबिका आहे. जनरली थंडीच्या दिवसांमध्ये तुपामध्ये फ्राय करून त्याचे लाडू बनवले जातात आणि प्रसवानंतर म्हणजेच पोस्टपार्टम स्टेजमध्ये स्त्रियांना हे लाडू दिले जातात. तो खूप पौष्टिक आहे आणि जनरली थंडीमध्येच तो प्रेफर करतात. गोंद कतिराला इंग्लिशमध्ये ड्रॅगॅकंथ गम असं म्हटलं जातं. त्याचं लॅटिन नेम ॲस्ट्रॅगलस गमिफर असं आहे. प्राचीन आयुर्वेदशास्त्रात किंवा युनानी शास्त्रामध्ये गोंद कतिराचा उल्लेख जरी आलेला असला, त्याचा उपयोग केलेला असला, तरी सुद्धा त्याचं उत्पन्न भारतामध्ये फारसं होत नाही. अजूनही इराणसारख्या देशामधून गोंद कतिराचं इम्पोर्ट केलं जातं. गोंद कतिरा आणि बाभळीचा डिंक आपण पाण्यात भिजवून ठेवला तर बाभळीचा डिंक पाण्यामध्ये विरघळतो. गोंद कतिरा मात्र 4-5 तासानंतर किंवा ओव्हरनाईट आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवला तर तो कित्येक पटीने फुलतो. तो पाणी पूर्णपणे ऍब्झॉर्ब करून घेतो आणि जेलीसारखा चिकट बनतो. पचन, स्किन हेल्थ, वेट लॉस अशा बऱ्याच गोष्टींसाठी गोंद कतिरा खूप चांगली औषधी आहे. तर जाणून घेऊयात गोंद कतिराचे फायदे. तो कसा घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा, घेताना कोणती काळजी घ्यावी, यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि दैनंदिन आरोग्यविषयक माहितीसाठी डॉक्टर साधनाच आरोग्य साधना हा चॅनेल नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला त्या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. आयुर्वेदामध्ये भावप्रकाश निघंटूमध्ये गोंद कतिराचा उल्लेख केलेला आहे. तिथे तो शीतल, मृदू, सारक, पिच्छिल, स्तंभन, दाहशामक असं त्याचा उल्लेख केलेला आहे. शीतल म्हणजे त्याच्याकडे कुलिंग प्रॉपर्टी आहे. पिच्छिल म्हणजे तो चिकट आहे. स्तंभन, इथे स्तंभन म्हणजे रक्तस्राव थांबवणं असं त्याचं कार्य सांगितलेलं आहे. बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये काही लोकांच्या नाकातून रक्तस्राव होतो. त्यालाच इपिस्टॅक्सिस असं म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला घोळणा फुटणे असे म्हणतात. ते थांबवण्यासाठी गोंद कतिराचा उपयोग होतो. गोंद कतिरामध्ये हाय फायबर कंटेंट असल्यामुळे रेग्युलर बॉवेल मुवमेंटसाठी, कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट करण्यासाठी गोंद कतिराचा उपयोग केला जातो. अर्थातच हाय फायबर कंटेंट असल्यामुळे त्याच्या सेवनानंतर बऱ्याच वेळापर्यंत टमी फुल असल्याची संवेदना जाणवते. काही लोकांमध्ये भूक नसली तरी सुद्धा काही ना काही खाण्याची एक सवय असते, तेव्हाही आपण गोंद कतिराचा उपयोग करू शकतो. वेट लॉस डाएट प्लॅन मध्ये गोंद कतिराचा बऱ्याचदा समावेश केला जातो. गोंद कतिराची अँटी एजिंग सुद्धा प्रॉपर्टी आहे बरं का. अँटी एजिंग सोबतच अँटी इन्फ्लामेटरी असल्यामुळे ज्या ठिकाणी त्वचेचा दाह होतोय किंवा त्वचेला बर्निंग सेन्सेशन होतंय त्या ठिकाणी गोंद कतिरा लोकल ऍप्लिकेशनसाठी वापरू शकतो. गोंद कतिरा रक्तस्तंभक आहे, ज्यामध्ये आपण एपिस्टॅक्सिस म्हणजे घोळणा फुटणे बघितलं. त्याबरोबरच रक्तस्तंभक असल्यामुळे स्त्रियांमध्ये पिरियड्समध्ये खूप जास्त रक्तस्राव होत असेल, म्हणजे मेनोरेजिया सारखी कंडिशन असेल, त्या ठिकाणी गोंद कतिरा वापरू शकतो. युरिनरी बर्निंग सेन्सेशन असेल त्या ठिकाणी गोंद कतिरा वापरू शकतो. हिमोराइड्स मध्ये गोंद कतिरा वापरू शकतो. गोंद कतिरा किती प्रमाणामध्ये घ्यावा? फक्त 3 ते 4 क्रिस्टल रात्रभर पाण्यामध्ये सोप करून सकाळी तो छान पाणी सगळं ऍब्झॉर्ब करून फुलतो आणि मग आपण त्याचे सेवन करू शकतो. आठवड्यातून किती वेळा गोंद कतिरा घ्यावा? फक्त 2 ते 3 वेळा गोंद कतिराचे सेवन आपण आठवड्यातून करू शकतो. उन्हाळ्याच्या वेळी मात्र आपण जास्ती वेळा गोंद कतिरा घेऊ शकतो. गोंद कतिराचे सेवन डायरेक्ट करावे का? अजिबात नाही. तो रात्रभर पाण्यामध्ये सोप करूनच त्याचे सेवन करावे. त्याला स्वतःची अशी चव नाही, तर कोणत्याही एल्टिंग थ्रू, सरबत किंवा ज्यूस, कोकम सरबत, कैरीचे पणे ह्याच्या थ्रू आपण त्याचे सेवन करू शकतो. ज्यांना स्पेसिफिक डिंकाची ॲलर्जी आहे त्यांनी मात्र गोंद कतिरा सांभाळून घ्यावा. तर गोंद कतिराची ही माहिती तुम्हाला आवडली असेल, नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. आरोग्याची काळजी घ्या, स्वस्थ राहा.